Myself Tanmay Hade. Today we are going to learn control statements in Python. Before learning control statements in Python, we need to know what is control statements. Control statements are special instructions in programming languages that manage the flow of a program. They determine how and when certain parts of our code are executed, allowing you to make decisions, repeat actions, or jump to a different sections of your code. Types of control statements. First, if statement. The if statement, it is similar to that of other languages. The if statement contains a logical expression using which data is compared and a decision is made. म्हणजे इफ स्टेटमेंट डिसिजन प्रमाणे वर्क करतं की आपल्याला काय डिसिजन घ्यायचंय त्या कोडमध्ये त्या पॉइंट ऑफ व्ह्यूला. नेक्स्ट, सिंटॅक्स ऑफ इफ स्टेटमेंट. इफ कंडिशन स्टेटमेंट. फर्स्ट द कंडिशन इज टेस्टेड. म्हणजे इफ स्टेटमेंट पहिले कंडिशन चेक करतं की ट्रू आहे की फॉल्स आहे. मग त्यानंतर ती कंडिशन डिनोट करताना ते कोलन यूज करतं. म्हणजे इफ आणि आपण कोलन यूज करतो आणि त्यानंतर मग आपण स्टेटमेंट लिहितो. आणि जेव्हा आपण इफ स्टेटमेंट लिहितो तेव्हा आपल्याला इंडेंटेशन पण चेक करायला पाहिजे, नाहीतर मग प्रोग्राम रन करताना प्रॉब्लेम येतो आपल्याला. तर इफ स्टेटमेंट पहिले कंडिशन चेक करते. कंडिशन जर ट्रू असेल तर ते कंडिशनल कोड मध्ये जाऊन मग खाली येऊन रन होतं. आणि जर इफ कंडिशन फॉल्स असेल तर ते डायरेक्ट खाली येतं. तर एक्झाम्पल बघूया आपण. इथं ए ची व्हॅल्यू आपण 10 घेतली आहे, बी ची व्हॅल्यू आपण 15 घेतली आहे. तर इथं दिलंय इफ ए इज ग्रेटर देन बी, ए इज लेस देन बी, तर प्रिंट बी इज बिग, नाहीतर प्रिंट बी व्हॅल्यू इज बी. बी ची व्हॅल्यू आपण आपल्याला दाखवायची आहे. तर इथं आपल्याला दिलंय की ए मोठा आहे बी पेक्षा, म्हणून आपलं आउटपुट आले बी इज बिग आणि बी ची व्हॅल्यू 15 आहे. नेक्स्ट, द इफ एल्स स्टेटमेंट. An else statement can be combined with an if statement. An else statement contains the block of code that executes if the conditional expression in the if statement resolve to 0 or a false value. म्हणजे इथं पण आपली कंडिशन चेक होते की ट्रू आहे की फॉल्स आहे. आणि जर 0 किंवा फॉल्स असेल तर द एल्स स्टेटमेंट is an optional statement and there could be at most only one else statement following if. Syntax बघूया आपण if else statement चा. if condition statement, else statement. आता आपण एक्झाम्पल बघूया. इथं आपल्याला a ची व्हॅल्यू 48 दिली आहे आणि b ची व्हॅल्यू 34 दिली आहे. इफ a इज स्मॉलर देन b, मग इथं आपल्याला b बिग प्रिंट करायचं आहे आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर प्रिंट ए इज बिग. इथं एल्स यूज केला आपण. एल्स ए बिग आहे का ते प्रिंट करायचंय किंवा ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर इथं आपलं आउटपुट आलंय ए इज बिग, कारण की ए ची व्हॅल्यू ग्रेटर होते आपल्याकडे, त्यामुळे ए प्रिंट झालं इथं ए इज बिग. नेक्स्ट, द एलिफ स्टेटमेंट. The elif statement allows you to check multiple expressions for true and execute a block of code as soon as one of the conditions evaluates to true. इथे elif मध्ये जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत ते एक्झिक्यूट होत राहतं. जेव्हा तोपर्यंत एक्झिक्यूट नाही होते, जेव्हा ट्रू होती कंडिशन तेव्हा ते एक्झिक्यूट होतं. However, unlike else, for which there can be at most one statement, there can be arbitrary number of elif statements following an if. Syntax बघूया आपण. if condition 1 statement आणि elif condition 2 statement, else statement. एक्झाम्पल बघूया आपण. a ची व्हॅल्यू 20 आहे, b ची व्हॅल्यू इथे 10 दिली आहे आणि c ची व्हॅल्यू 30 दिली आहे. If a is greater or is equal to b and a is greater or is equal to c,
प्रिंट ए इज बिग. तर इथं आपल्याला जर ए ची व्हॅल्यू मोठी असेल तर आपल्याला ए बिग प्रिंट करायचं आहे. एलिफ बी इज ग्रेटर इज इक्वल टू ए अँड बी इज ग्रेटर और इज इक्वल टू सी अँड प्रिंट बी इज बिग. तर इथं आपल्याला जर बी ची व्हॅल्यू मोठी असेल तर आपल्याला इथं बी इज बिग प्रिंट करायचं आहे. एल्स प्रिंट सी इज बिग. तर इथं आपल्याला दिसतंय की सी ची व्हॅल्यू इथं मोठी आहे म्हणून आपल्याला आउटपुट सी इज बिग आलंय. थँक्यू फॉर गिव्हिंग दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी.